तर आता इथे हे ट्यूब लागतले ना ते लेवल. दादा हे आपण आता जोडतो ना, आपल्या मालवण तालुक्यात अजून किती कनेक्शन केलात? झाली बोलले की ह्यो हायब्रिड इन्व्हर्टर आणि हायब्रिड इन्व्हर्टरचा विशेष म्हणजे हायब्रिड इन्व्हर्टर ह्यो सोलर जरी नसला तरी आपल्या घरातल्या. तर नमस्कार मित्रांनो, सृष्टी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, आम्ही आता जातो इन्व्हर्टर घेऊ, कारण सध्या लाईट भरपूर जाता, त्यामुळे आमका इन्व्हर्टर होया आणि तो घेऊन जातो. आमका गृहप्रवेशाच्या टायमाक लोकांनी जे एअर पाकिटां केलेले नाही ते पैसे थोडेसे भरतलो आणि बाकीचे बघूया कसा काय ता. तर आधी किमती बघूया काय आहे ते इन्व्हर्टरचे, आणि कसलो घेऊचो तो अजून ठरणार नाही. सोलरवालो घ्यायचो की असंच घ्यायचो लाईटीवर चालणार. तर चला जाऊया, आपण जातो आता RK इलेक्ट्रॉनिक्स मालवणमध्ये आणि त्यांच्याकडे आपण घेतलं इन्व्हर्टर. तर चला जाऊया मालवणला. आपण आता येऊन पोचलो RK इलेक्ट्रॉनिक्समध्ये मालवणमध्ये. समोर भरड नाका भरड नाक्यापासून एक 2-3 मिनटाच्या इथे 1-2 मिनटं पण नाही खाली बाजारात जाताना RK इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे. तर आता आपण आपल्या घेऊचो इन्व्हर्टर आणि आपण पहिली इन्व्हर्टरची चौकशी करूया कसं काय असं, आणि इथं त्यांच्याजवळ काय काय असतात ते पण बघूया. चला. तर मित्रांनो, आपण आता इलो दुकानात आणि आपले मित्र सचिन भाऊ RK इलेक्ट्रॉनिक्सचे मालक आणि प्रवीण भाऊ. तर आपल्या इन्व्हर्टर घेऊचो. ओके. कुठचं घ्यायचो काय तो आता तुम्ही सांगायचं, कारण तुम्ही सांगशाल तो आमका घेऊचो. बरोबर. मला बरेच दिवस ठरता इन्व्हर्टर घेऊया. आता योग इलो आपलं. तर नमस्कार दादा, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आपल्या एक इन्व्हर्टर घेऊचो आणि आपल्याकडे कुठच्या ब्रँडचे इन्व्हर्टर असत ते जरा सांगा. आपल्याकडे सध्या लिव्ह फास्ट, व्हीगार्ड, लुमिनस किंवा एक्साइडमध्ये पण अवेलेबल असं. आणखी याच्यामध्ये म्हटलात ना तर ईस्टमन पण असं अवेलेबल. तर मायक्रोटेक पण अवेलेबल असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये बरेच प्रकार पण असतात. म्हणजे साधारण एक स्टार्टिंग रेंज म्हटली ना तर आपण घरगुती वापरासाठी 20,000 पासून स्टार्ट होतात. तर ते आपल्या रिक्वायरमेंटनुसार त्याची कॉस्ट बदलत येतात. बरोबर. तर आपल्या कुठच्या प्रकारचं इन्व्हर्टर गरजेचं आहे ना त्याप्रमाणे आपण तो परचेस करू शकतो. म्हणजे आता तुमका काय ॲक्च्युली तुमची रिक्वायरमेंट काय आहे ही जर मला काय असतं बरं वाटतं. म्हणजे की तुमच्याकडे किती फॅन लावते, किती ट्यूब लावते, किंवा मिक्सर किंवा आणखी काय डिव्हाइस येतात त्याप्रमाणे मी म्हणजे ज्याची जशी रिक्वायरमेंट असतात तसं आपण त्यांना अवेलेबल करू. आता समजा माझ्या घरी आता 4 फॅन चालक हव्यात, मग 4 ब्लब चालक हव्यात, म्हणजे 4 रूममध्ये 4 ब्लब आणि बाहेर एक म्हणजे 5 ब्लब आणि माझं कम्प्युटर एवढं. बाकी फ्रीजचं एवढं हे होत नाही, पण ते कम्प्युटर वगैरे माझं चालक होय एवढा. तरी माका आता कुठचं सजेस्ट करताल तो सांगा. तर जर आपण आपली रिक्वायरमेंट बघितलं ना तर माझ्या मते आपल्यासाठी ना एक बेस्ट सोल्युशन सध्या मार्केटमध्ये आहेत का म्हणजे सोलर इन्व्हर्टर. सोलर इन्व्हर्टरमध्ये वरती आपण ना 1.4 kV येतात. म्हणजे तो आपण घरगुती वापरासाठी वापरू शकतात. आणि आपल्यासाठी एक योग्य असो आणि मस्त एक इन्व्हर्टर दिलेला होतो मार्केटमध्ये, तो हायब्रिड सोलर इन्व्हर्टर. तो पण व्हीगार्डमध्ये येतात. आणि त्याचा विशेष काय तर तो आपल्या सोलरवरती पण चालतं आणि घरातल्या लाईटवर पण चालतं. म्हणजे पावसाळ्याच्या वेळेस जर सोलर अवेलेबल नसेल तर तो लाईटवर पण चालतं. आणि त्याच्यावर 1.4 kV कॅपॅसिटी असल्यामुळे आपले फॅन चालतात, मिक्सर चालतात, अर्धा HP पंप चालता, शिवाय आपले लाईट्स वगैरे तर चालतातच, कम्प्युटर पण चालतो, TV पण चालतो. म्हणजे एवढं सगळं लोड आपलं सोलर इन्व्हर्टर घेतं. आणि दुसरी गोष्ट तो सोलर असल्यामुळे दिवसाच्या वेळेत तो तुमची पॉवर सेव्हिंग पण करता, म्हणजे वीज पण वाचवतं. तर दादा एवढा सगळं तुम्ही सांगितलात की सोलरचा वगैरे सांगितलात, पण मी माझं एक मत आहे की समजा उद्या पावसाच्या दिवसात मळबट असता तर त्याचं काय असर होता काय त्याच्यावर? मी पहिल्यांदाच बोलले की ह्यो हायब्रिड इन्व्हर्टर आणि हायब्रिड इन्व्हर्टरचा विशेष म्हणजे हायब्रिड इन्व्हर्टर ह्यो सोलर जरी नसला तरी आपल्या घरातल्या इलेक्ट्रिसिटीवर चार्ज होता. मग त्याचा बिलावर काय असर होता काय? ऍक्च्युली कसं असतं, एकदा तुमची बॅटरी चार्ज झाली की त्याच्यावर पुन्हा तुमचा कंझम्पशन घेण्याचा काही प्रश्न येत नाही. एकदा सोलरवर चार्ज होते काही इलेक्ट्रिसिटीवर. तर समजा जर तुम्ही कायमच इलेक्ट्रिसिटीवर यूज केला तर साधारण मंथली 150 ते 200 रुपयापर्यंत वाढ होता. पण सोलरवर जेव्हा तुम्ही ह्योच इन्व्हर्टर वापरता तेव्हा तुमच्या इलेक्ट्रिसिटीचा प्रश्नच येत नाही. तो आपल्या सोलर पॅनलवरच आपली बॅटरी चार्ज करतो आणि बॅकअप देतो. सगळ्यात एक महत्वाचं असं सोलर इन्व्हर्टरचं वैशिष्ट्य
तुमच्याकडे एक समजा 3-3, 4-4 दिवस लाईट नसली, काही फरक पडत नाही. तुमचं सोलर पॅनल तुमची बॅटरी चार्ज करत राहतो, अक्षय ऊर्जा त्याच्यातून तयार होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही MSCB किंवा कुठल्याही लाईटवर, इलेक्ट्रिसिटीवर अवलंबून राहत नाही. वीज पण बचत होतात, विजेची पण बचत होतात. आणि ह्यो हायब्रिड इन्व्हर्टर म्हणजे ह्याचं बॅकअप मिळतं. बरोबर, हे सगळ्यात महत्वाचं असं. नाहीतर दुसरं पण एक प्रकार आहे ऑन ग्रीड, ज्याच्यामध्ये बॅकअप मिळत नसतं. आपली इलेक्ट्रिसिटी तयार होऊन ती आपल्या तेवढाच ह्याच्यात होता. बरोबर, ती तिकडे जातं, MSCB कडे जातं आणि त्याचं बॅकअपसाठी आपल्याला इन्व्हर्टर लावावं लागतं. ह्यो हायब्रिड असल्यामुळे वीज बचत पण होता. बरोबर. ह्याची आता एवढा सगळा झाला, सगळा काय झाला, पण माझं अजून एक का की आपल्याजवळ आता काहीच पैसे नाहीत, तर आपल्या फायनान्स वगैरे काय होईल काय? नक्की 100% होतं फायनान्स. 0 डाऊन पेमेंटवर तुम्ही कुठलंही इन्व्हर्टर इथून घेऊन जाऊ शकता. 0 डाऊन पेमेंट होईल का? सोलर असू दे की नॉर्मल असू दे, कुठलंही इन्व्हर्टर. तुम्ही सिंधुदुर्ग मधले रहिवासी हवा, कुठल्याही कस्टमरसाठी सिंधुदुर्ग मधल्या आपल्याकडे फायनान्स सुविधा उपलब्ध आणि 0 डाऊन पेमेंटवर आपण घेऊन जाऊ शकता. काही भरोसा नाही. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुक 3च गोष्टी आपल्याला लागतात, ते घेऊन होऊन जातात. बरं, त्याचा अजून एक प्रश्न की त्याचं इन्स्टॉलेशन वगैरे कसं काय आम्ही नेऊन करायचं की नाही? इन्स्टॉलेशन आपलं टेक्निशियन येतात आणि त्या इन्स्टॉलेशन प्रॉपर करून देतात. फक्त आपला जर घरातला वायरिंग आहे, म्हणजे जे पॉईंट आपण इलेक्ट्रिक साठी हवे, म्हणजे आपल्या इन्व्हर्टर हवे, तर ते फक्त कनेक्ट करून घ्यायचे. म्हणजे त्याच्यामध्ये ते आपण करून घ्यायचे बस. अच्छा, बाकी सगळं इन्स्टॉलेशनसाठी आपला माणूस येतो, तुमचा इन्स्टॉल करून देतो जागेवर. बरोबर, मग चांगला. नाही तर परत जोडूक अजून कोणतरी माणूस बोलावचं लागतो ना. बरं, इथं आणि अजून काय काय तुमच्याजवळ प्रोडक्ट असतात? सध्या आपल्याकडे काही स्कीम पण चालू असतात. म्हणजे टीव्ही वरती एक्सचेंज ऑफर चालू आहे. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीनसाठी आपण जुनी मशीन, टीव्ही आणि फ्रीज एक्सचेंज करू शकतात. 2 ते 5 हजार पर्यंत एक्सचेंज किंमत हमखास मिळतली आहे आणि फायनान्स पण होऊन जातेला. हे तर ऑफर चालू आहे. शिवाय कबर्ड पण असत, कपाट असत, आटा चक्की पण आपल्याकडे अवेलेबल असतात आणि त्यांचे पण ऑफर सुरू असतात. तर त्याच्यावर आपण चांगले रेट पण करून देऊया. आफ्टर सेल सर्व्हिस पण आपल्या RK म्हटल्यावर बऱ्याच जणांना माहिती असतात. नक्कीच आपले कस्टमर असतात. हो, आपण पहिल्यापासूनच असो. आणि आपल्याकडे टीव्ही कुठच्या ब्रँडचे असत? आपल्याकडे ब्रँडेडमध्ये LG, सॅमसंग म्हणा, किंवा सध्या सगळ्यात पॉप्युलर टीव्ही एज म्हणून एक ब्रँड आहे आपला महाराष्ट्रीय, तो तर खूप चालता आणि त्याला 3-3 वर्षाची वॉरंटी येतात. अच्छा. शिवाय त्याच्यामध्ये 32, 43, 50, 55 सर्व रेंज आपल्याकडे उपलब्ध असा. आणि तुमका जर एखादं ब्रँड वेगळं हवं असलो, जर तुमची रिक्वायरमेंट असं, काही जणांका वेगळे काही ब्रँड हवे तर तोही आपल्याकडे मिळून जाऊ शकतो. म्हणजे तो आपण अवेलेबल करून देतो. आपल्याकडे आता 7 ते 8 ब्रँड असतच, म्हणजे सगळ्या ब्रँडमध्ये. पण काही जणांका वेगळे ब्रँड हवे असतात तर ते पण मिळून जातात. वॉशिंग मशीन मध्ये बॉश, सॅमसंग, LG असे टॉप ब्रँड किंवा गोदरेज असे टॉप ब्रँड पण आपल्याकडे अवेलेबल असतात. आणि आमचं ते दुसरं शॉप असतात, तिथे पण ते आपलं दुसरं शॉप कुठे होता? नागेश्वर पार्क म्हणून मालवण कॉलेज रोडला असं, SK पाटील कॉलेज रोडला, तर तिथे असं. अच्छा, बांगेवाड्यात. अच्छा, म्हणजे तिकडे फ्रीज वगैरे सगळं आपल्याकडे अवेलेबल असतं आणि कबाटा वगैरे दुसरं एक. म्हणजे ते इथे इले तर त्यांना कबाट वगैरे आपण दाखवू शकतो. 100%. ओके, चला तर मित्रांनो, आपलं इन्व्हर्टर आता घेऊया. तर आता प्रवीण असा आपल्यासोबत, आणि ही आपली मशीन आहे इन्व्हर्टरची. हे सोलरमध्ये मशीन येते. त्याला सध्या मोबाईलवर आपल्याला ब्लूटूथ ऑप्शन आहे. अच्छा. तुमची बॅकअप किती मिळेल, दिवसभरात किती युनिट वापरला, अच्छा. प्लस त्याला वायफायवर पण चालतो तो. बरोबर, हां, म्हणजे ते ॲपवरून, मोबाईल ॲपवर वायफाय ऑप्शन पण आहे त्याला. ओके ओके. आणि माझी बॅटरी? बॅटरीमध्ये पण सोलरमध्येच येते त्याला. अच्छा. हे बॅटरी असते. हां, असून दे, एकदम काढतानाच मग पाठवून दे. राहून दे, ओढू नको. तरी माका कधीपर्यंत पोहोचत? लगेच आज डिलिव्हरी होते. आजच होत ना? आणि इन्स्टॉलेशन पण होऊन जात, प्रॉब्लेम नाही. पॅनल बरोबर पाठवून देतो आपण. अच्छा. तर ह्याच्यासोबत जे पॅनल देतालस ना माका, तो किती देतालस? तो 2x4 येतात, म्हणजे 160 वॅट मध्ये पॅनल येतात. एक पॅनल बरोबर फ्री येतो. अच्छा, माका अजून एक हवं. हा, मग तो एक्स्ट्रा पॅनल असतात, त्याला काय चार्जेस असतील ते आपण देऊया. अच्छा, चालत. मग कसं माहिती, एक पॅनलचा माका नको, माका 2 पॅनल मध्ये हवी आहेत. ओके, मस्त. तर मी एक पॅनल, तेवढी तुमची लवकर चार्जिंग होते. हा, एक पॅनल माझ्यासाठी एक्स्ट्रा हे करा. आपण काय ते पेपर वर्क ते करून घेऊया आता. कारण मी थोडेसे भरतलंय, बाकीचे आपला हप्त्यावर करूचा. ओके. होय ना? नाही, पण थोडेसे आणलंय ते भरून टाकतोय आणि बाकीचे मग आपण बजाज फायनान्स करूया. बरोबर. थँक्यू. तर दादा, आपलं इन्व्हर्टर तर घेऊन झालो. आणि मी काय म्हणतो, आपल्याकडे फॅन वगैरे पण काय? आपल्याकडे ब्रँडेड फॅन असतात, म्हणजे क्रॉम्प्टन म्हणा, हॅवेल्स म्हणा,
हाय स्पीड फॅन, प्युअर 100% कॉपरवाले फॅन म्हणा, अच्छा आणि कूलर असत म्हणजे सिम्फनी सारख्या मोठ्या ब्रँडचे कूलर, हाय स्पीड कूलर पण असत. शिवाय आपल्याकडे तुमका स्टॅबिलायझर जे एसी साठी म्हणा, फ्रीज साठी म्हणा, टीव्ही साठी म्हणा, ते स्टॅबिलायझर सगळ्या प्रकारचे उपलब्ध असतात. म्हणजे व्ही गार्ड मायक्रोटेक मध्ये पण असत, कॅरोके सिस्टीम पण असत. म्हणजे आता एक नवीन प्रकार पण येतो, हे बघा इथे तुमका भोग मिळतो, ह्याच्यासोबत जो साऊंड बार विथ कॅरोके सिस्टीम. त्या पूर्ण हा, साऊंड बार विथ कॅरोके म्हणजे हे असं पहिलोच प्रकार आहे की ज्याच्याबरोबर तुमचा कॅरोके पण म्हणजे माईक पण मिळतं. ओके. पूर्वी असा प्रकार यायचो नाही की साऊंड बार सोबत हे नाही, ते वेगळे स्पीकर यायचे, छोटे यायचे, बरोबर. कॅरोके यायचे. पण आता हे एक प्रकार आहे. शिवाय मायक्रोवेव्ह ओव्हन पण आपल्याकडे उपलब्ध असेल. होय ना. आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला EMI वर मिळून जाते. आपले कूलर घ्यायचं झालं तरी EMI वर होतं. 699 वरून तुम्ही कूलर पण घेऊन जाऊ शकता. अच्छा. आणि सध्या गरजच आहे कारण फॅन वगैरे हा बेकार गरम होता आणि आम्ही त्याच्यासाठी तो आता इन्व्हर्टर घेतो, कारण यंदा लाईटीचं भरोसा दिसणार आणि नाही. एक महत्वाचं म्हणजे ना, आपल्याकडे डायकिन, व्होल्टास, लॉइड, गोदरेज सारखे सगळ्या ब्रँडचे AC पण अवेलेबल असतात. अच्छा. ओके. डायकिन तर अँटी रस्ट असतं, म्हणजे समुद्र किनारी असला तर तो पूर्णपणे अँटी कोरोजन असल्यामुळे गंज वगैरे कमी येतात त्यामध्ये. तो पण प्रकार आहेत आपल्याकडे, AC पण अवेलेबल आहे. ओके. तर मित्रांनो, या सगळ्या यांच्याकडे अवेलेबल आहे आणि यांचा इन्स्टा पेज पण आहे. काय नाव होता? RK मालवण. हो. हां, तर तिकडे गेलात तरी तुमका सगळी माहिती भेटतली प्रत्येक प्रोडक्ट विषयी, किंवा त्यांका दिलेल्या नंबरवर कॉल केलास तर अजूनच सविस्तर माहिती मिळतली. तर काय हवं असत तर नक्की यावा. मी यांच्याकडे आता तगत कबाट घेतलं आहे, फ्रीज घेतलं आहे आणि आता हे इन्व्हर्टर, असे बरेच गोष्टी घेतलं आहे आणि हेच घेतलं आहे. बरोबर. तर धन्यवाद, चांगली माहिती दिलात आणि आमचा एवढा सगळा करून दिलात त्याबद्दल पण तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि कधी पण इला तरी तुमचा चेहरा हसत असता, त्यामुळे त्याच्या पण असंच राहून देत हसत. थँक्यू. तर मित्रांनो, आपण इन्व्हर्टर घेतलं, सोलर इन्व्हर्टर RK इलेक्ट्रॉनिक्समध्ये, आणि ते आपल्या घरी आता जोडू केले आहे. बघा, सकाळी मी घेतलेलं आहे, सगळं हे करून इलं आहे आणि आता ते जोडू केले आहेत, आता जोडतील. तर टेम्पो आम्ही आता हे वाटेर लावतलो आणि इथून आतमध्ये घेऊन जायचो. RK इलेक्ट्रॉनिक्स मालवण. तर हे दादा घेऊन इलेत आपलं इन्व्हर्टर. तर हे प्लेट असत काय आपले सोलरचे, आणि ती बॅटरी ना. आता तुम्ही लावून जातालाच ना, या हे आत्ताच इथे इन्स्टॉल करून जातात बाबू. त्या हे काढ आहे तो. तर चला आधी हे सगळं उतरून घेऊया आणि नंतर जोडूया. जाम जोडा. आधी वर ठेवूया त्या जाग्यात, मग बाकीच्या. आधी ही बॅटरी ना, बॅटरी ओपन करतात ह्या काय वर, आणि लेवलची कॅप. अच्छा, त्याच्यावर लावचे असतात. हो, ये हे इन्व्हर्टर हे घेतलंय. सगळं बॉक्स वड बाबू तो खाली. बॉक्स बाहेर काढ बाबू, बाजूक राहू. ओके. तर ही असा बॅटरी व्ही गार्डचं ना, हे व्ही गार्ड. आपली बॅटरी इकडेपर्यंत ठेवलं बांधून माळ्यावर. आता बाकीचं लावतील, चला बघूया. तर आपण बॅटरी उतरवलं आणि हे काय मशीन, हे असं मशीन, हे बाकीचं सामान त्यांचं. हे 2 प्लेटी असत. तर आता मशीन नेऊन ठेवतात. तू बाबू ह्याच्यातला घेऊन जा थोडं हे सामान मशीनी घराकडे. हां, थंय ठेव, घराकडे खळ्यात ठेव. बघा रावात तसा. हां, हे घेऊन जा आणि घरात थंय ठेव. ओके. आता आपले सोलर पॅनल हे किती बाय कितीचे आहेत? 2x4. 2x4चे. हे अशा वरती जोडतले. दोन्ही पण आधी काढून घेतात ना त्याच्यातून.
ठेव खंय बॉक्स बाबू आपले पिंजऱ्यांका गावतले. आपली दुसरी प्लेट. आधी हय घेऊन ठेव. हो. अशी उचलले चालत ना. हो. तुला चुकला की का आणि बघूच्या आवर काय करतात ता. ते बांधलं त्या पिशवीत. होय आणले जा. आम्ही हे लावून घेतलो प्लेटी आता. कितीला मारलेलं? हे दादा लावतले. कट केलं. ती पण आणू फोन करू. माझी घेऊ. तर आता पप्पानी वायर लावून घेतात. बघा हे आता इथे सगळं जोडून घेतलं. हे प्लेटी इकडे ठेवल्या नाहीत आणि नंतर ही वायर घेतलं होती इथून खाली गेली माळ्यावर. तर बघूया आता हे सगळं जोडतात. फास्ट सर्विस. सकाळी जाऊन मी सगळं बुकिंग करून दिलं आहे. आता संध्याकाळी जोडू केले ताबडतोब. आता फ्रीज वगैरे घेतला तरी पण तुम्ही सगळा जोडून देतात ना तिथे जाऊन. हो. तुमचं नाव कसं? माझं अमित हिंदळेकर. अमित नळेकर. हिंदळेकर. अमित हिंदळेकर. हे टेम्पो घेऊन येतात आरकेवाल्यांचं. जोडी बिडीचं काम सगळ्यांचा. एका तसे पुढे पुढे करूची सवय. खाली बरं भरं होतो तो वर इलो बसाक. हे बसान काय इतकी मजा वाटली. थंय जा काका बरोबर पुढे जाऊन कोहेच राहू. हे काका जोडतात तर बघ. दादा हे आपण आता जोडतो ना. आपल्या मालवण तालुक्यात अजून किती कनेक्शन केलात? झाली असते 20-25 झाली. 20-25 झाली असते ना इथे आरकेकडून. हो. अच्छा. तर ह्याची अजून ह्याच्या अगोदर मालवण तालुक्यात यांनी 20-25 तरी कनेक्शनं जोडल्यानी आहेत. आणि मस्त तसा टेन्शन नाही. लाईट असं दे नाही तर नको असं दे. चार्जिंग होत तरी सूर्यप्रकाशावर एक बरा असा. चल बाबा येता घे. जोडून झाला होय ना. आता खाली जायचा. याच्यानंतर माका बोर्ड लावचे ते नंतर लावतलो. पासिंग पट्टी आणून होल पासिंग पट्टी रवतले ते बोलले. आता खाली जाऊन खाली बाकीचा जोडून घेतो. पेटी जोडून झाले आणि होय आता होय काय स्विच लागतो तो. हो. MCB. अच्छा. ही असं आपली मशीन. ही बॅटरी. घामाघूम जाऊ झाला ना कधी नशीब संध्याकाळचे नाही तर सकाळ दुपारचा कधी असता रवाकत नको आता. होय एवढा गरम होत आहे फात्र्या. तर मित्रांनो घामाघूम होऊ झाला. हे दादा घामाघूम झाले एकदम मायरा. सगळ्यात जास्त आनंद हे का होता. हां आता वायफाय बंद व्हायचा ना.
त्याच्यासाठीच धाचा सगळा. आता सुहास काका कधी येतील तेव्हा. तर इकडचं जोडून झालं. आता ही मशीन ही ह्याची ना, काय बोलतात ते का, सोलर इन्व्हर्टरची मशीन. तर हे आपलं अशी मशीन. तर आता ही पिन जी आहे ना ती कशासाठी आहे ती ही तुमचं मेन जो सप्लाय असतं MSCB जो सप्लाय असतं हां हां. त्या सप्लायच्या बोर्डला टाकूसाठी आहे. म्हणजे हो हायब्रिड इन्व्हर्टर आहे. अच्छा. म्हणजे तुमच्या घरातल्या लाईटच्या सप्लायवर पण चार्जिंग करतो लो आणि सोलर. सोलारवर पण चार्जिंग करतो. ओके ओके. म्हणजे दोन्ही पण आहे. समजा 2-3 दिवस मळबटच असली तर Continue पावसात लागत असलो, हां ऊन पडलाच नाही तर तुमच्या घरातल्या MSCBच्या सप्लायवर पण तो चार्ज करतो. चार्ज करतो. बरोबर बरोबर. हां हां. म्हणजे दोन्ही हे दिलेले असतात. हायब्रिड इन्व्हर्टर आहे. ओके ओके. म्हणजे आपला ऊन पडाक लागला की तो डायरेक्ट सोलरवर शिफ्ट होतो. सोलारवर shift. आणि ऊन नसला तर आपली जी घरातली लाईट आहे त्याच्यावर चार्ज जर होतो. बॅटरी म्हणजे ऊन नाही आहे, ऊन अच्छा. हे झाला हां. आणि बॅटरी चार्ज झाली नसत तर तो इलेक्ट्रिसिटीवर चार्जिंग सुरू करतो. अच्छा अच्छा. ओके. म्हणजे दोन्ही पण असतात ते. ठीक आहे ठीक आहे. चांगली आयडिया आहे ना. मग अगदी 2-3 दिवस पाऊस असलो तर त्याच्यावर होतं. अच्छा. दोन्ही ऑप्शन येते. तर हे वायरी आता 2 प्लस मायनस असे लागतले. इकडे मायनस आहे तिकडे प्लस. तर आता बॅटरी कनेक्ट होता ना. तर आता इथे हे ट्यूब लागतले ना ते लेवल. ओके. वॉटर लेवल ना हे. अशा प्रकारे ते वॉटर लेवल ट्यूब लागतं. हा तर काढून तर पाणी आपल्या घालूचा लागतं ना त्याच्यात. हो. रेड लाईनच्या खाली जाऊ द्यायचं नाही पाणी. हा. त्या रेड लाईनच्या जवळपास येला की मग त्याच्यात टॉपअप करायचं. अच्छा. तर भरताना कसा कळतं आपल्याला तर टॉपअप होऊ केलं तर फुल नाही भरायचा. खालची त्याची धार आहे ही बघ. हां खालची दा. खालच्या धारेपर्यंतच भरायचं. ओके. ही रेड लाईट होती ना ही खालची लाईन आहे हा लाईन आहे. त्याच्या बघा हिला काय परत भरायचं पाणी. त्याच्या जवळपास येला की मग टॉपअप करायचं. ओके. आता त्याच्या खय. खाली जाऊ द्यायचा ना. अच्छा. आता खय असं आता. आता वरती फुल आहे ग्रीन लाईन आहे. ओके ओके. हा ह्या खाली खाली येताला येईल येईल लक्षात. त्याला खाली 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 आहे. समजले आता येईल लक्षात. हा आता पाणी वर येईल. आता पाणी म्हणजे भरलेला. ओके. अंदाज काढूया. ओके. आता चालू झालो ना बॅकअप. हे काहीतरी मला मोबाईल ॲपचं पण सांगितलं ना. कोण करताला कंपनी माणूस येतो डेमोसाठी. अच्छा. तुमका देतो डेमो डिटेल. ओके ओके. ऍप बद्दल सगळं तुम्ही मोबाईल मध्ये बघू शकता. त्याचा किती चार्ज झाली किती डिस्चार्ज झाली ओके. सगळ्या डिटेल त्या मोबाईल वर. हां म्हणजे ॲपवर येतात ते. ओके ओके. म्हणजे तो कंपनीचा माणूस येतो वी-गार्डचा. ओके. या दादाने आपलं इन्व्हर्टर जोडल्याने आणि हे काय असत आता वॉरंटी कार्ड आपल्या वॉरंटी कार्ड देतात. 2 पॅनलची वॉरंटी कार्ड आहे. ओके. हेचं साधारण किती वॉरंटी असतं बाबू घेते हातीत. ही 25 वर्षाची वॉरंटी असते. एक मिनिट. ही 2 पॅनल वरती लावलं त्याची वॉरंटी कार्ड.
ह्याची किती म्हटलास वॉरंटी पॅनलची? 25 वर्षाची असेल. अच्छा, हे दुसरं या इन्व्हर्टरची वॉरंटी. इन्व्हर्टरची मशीन. हो हो. ओके. आणि ह्या बॅटरीचा बॅटरीचा वॉरंटी कार्ड. ओके. आणि धन्यवाद, तुम्ही येऊन सगळा जोडलास इकडे आणि त्या वरच्या गरम्यात आमच्या आधी राहुलास, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या काकानी दादानी जोडले, तर या दादानी जोडल्याने आपले इन्व्हर्टर आणि आता निघाले. तरी तुम्ही 5 वाजता येलास ना? हो हो. आता 7-7:30 वाजत येले. आमच्या वरती प्लेटी वगैरे लावून सगळा झाला. पिंगाणी बघा येली व बॅटरीच्या पाठोपाठच येली. तर मित्रांनो, आमचा सोलरचा जोडून झाला आणि आता हे फॅन चालता, लाईट पेटता, कम्प्युटर पण चालू झालो हा, प्लस इकडे पण चालू आहे. ह्याकडे काम करता आता दिवसभरात कधी पण काम करू शकतो आम्ही, लाईट गेली तरी. ह्या साईडला पण हे सगळे लाईटी, पंखे, हे सगळं सोलरवर चालू केलं आम्ही. सगळे घरातले पण लाईटी, फक्त फ्रीज नाही, बाकी सगळा सोलरवर. एकदम मस्त फुल पॉवर. स्वामी समर्थांचा फोटो. इकडचे पण लाईटी सगळे सोलरवरच केलेले. आता हे सगळे ट्यूबलाईट लावतात आहे, अंदाजे असत लावतात. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर, बाय बाय.